नीट पेपर फुटी आणि सीबीएसई परीक्षेतील अभूतपूर्व गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी कॉकरोच जनता पार्टी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करते। आणि थेट दिल्लीतून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूयात। विजय सर, गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न हाच की आंदोलन सुरू होत आहे जंतर मंतरवर, आपली पहिली प्रतिक्रिया हवी आहे। आज जंतर मंतरवर आंदोलन सुरू होण्याआधी सगळेजण पोलीस स्टेशनला जातील, तिथे त्याची परवानगी मागितली जाईल। अभिजित दिपके अजून काही उतरलेले नाहीये, कदाचित थोड्या वेळात ते यायची शक्यता आहे। त्यानंतर लोकांना काही इकडे येऊ नका का असं आवाहन केलं होतं एअरपोर्टला, परंतु काही सामाजिक कार्यकर्ते आलेले, आम्ही सगळे मग बरोबर पुढे पोलीस स्टेशनला जाऊ। असं एक छोटीशी अपडेट देते, महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या ताज्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। विजय सर, पुन्हा तुमच्याकडे येते। आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांसोबत पालकांसोबतच या आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून सुद्धा तितकाच पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। याचं कारण असं आहे की हा जो विषय आहे हा कुणा एकाचा राहिलेला नाहीये। जरी तरुणांनी हा विषय हातात घेतला असला तरी आमच्यासारखे लोक सुद्धा, कारण हा विषय पुन्हा एकाचा नाही, एका व्यक्तीचा नाही, संपूर्ण देशाचा विषय आहे, देशाच्या तरुणांचा विषय आहे। त्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे अगदी राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्या थरातले लोक आज इथे जॉईन होणार आहेत। अगदी सर, अभिजित दिपके जे आहेत ते नुकतेच विमानतळावर दाखल झालेले आहेत। इथून आता पुढचं नियोजन कसं असणार आहे ते सुद्धा सविस्तर सांगा प्लीज। पोलीस स्टेशनला जातील आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशनला काय होते त्याच्यावर पुढचं काय करायचं ते अवलंबून असेल। अगदी अभिजित दिपकेंशी तुम्ही चर्चा करणार आहात आणि यापुढच्या तुमच्या आता मागण्या काय असतील? सगळ्यात प्रमुख मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची। कारण या सगळ्या प्रकाराला जो काही परीक्षेचा गोंधळ झाला त्याला ते स्वतः जबाबदार आहे, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा ही पहिलं प्राधान्य आहे। अगदी सर, हे शांततापूर्ण आंदोलन बोला सर। सगळ्यांचं आव्हान शांततापूर्ण आंदोलनाचंच आहे। कुणीही तिथं निदान ज्या कारणाने हे सगळे जमलेत, तरुण किंवा आमच्यासारखे, यातलं कुणीही बाकीच्या वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्यात की कोणी उचकवलं तरी त्यांच्या मागे लागू नये किंवा त्यांना प्रतिकार करू नये, आपण आपलं सगळं रेकॉर्डिंग करायचं व अशा सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। अगदी सर, तुम्ही जसं म्हणालात हे शांततापूर्ण आंदोलन विद्यार्थ्यांच्या या न्याय मागण्यांना यश मिळवून देवो ही अपेक्षा। धन्यवाद सर, तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात त्यासाठी। आणि यानंतर आपण जाऊयात फोन लाईनद्वारे, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट, अभिजित दिपके विमानतळावर दाखल झालेले आहेत, त्यांना घेण्यासाठी तिथं आंदोलक आलेले आहेत का? सद्यस्थितीची अपडेट? तर त्यांना घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलक वगैरे या ठिकाणी पोहोचलेले आहे, मात्र पोलीस व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोख करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की माझ्या या समोरचं जे आंतरराष्ट्रीय गेट आहे, आंतरराष्ट्रीय आगमन ज्यावरती लिहिलेलं आहे, त्या गेट मधूनच अभिजित दिपके या ठिकाणी येणार आहे। त्यांनी थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती पोस्ट करत सांगण्यात आलेलं आहे की मी भारतामध्ये लँड झालोय, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या ठिकाणी ते लँड झालेले आहे। टर्मिनल 3 वरती ते लँड झालेले आहेत आणि समोरची जी दृश्य पाहतात त्याच ठिकाणावरून अभिजित दिपके या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव या ऐवजी दुसऱ्या गेट मधूनही त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं, मात्र जी माहिती मिळते, जी साधारणपणे प्रोटोकॉल आहे त्यानुसार याच ठिकाणाहून व्हीआयपी लोकांना बाहेर आणलं जातं किंवा जे पॅसेंजर आहेत आंतरराष्ट्रीय ते याच गेटमधून बाहेर पडत असतात। त्या पद्धतीचं बॅरिकेडिंग देखील या ठिकाणी केलेलं असतं। क्रिकेटरसह जे व्हीआयपी लोक असतात ते या ठिकाणाहून बाहेर पडत असतात। हे समोरचं गेट आहे, साधारणपणे 8 वाजता दरम्यान 7:59च्या आसपास ते लँड झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। या ठिकाणावरून ते पार्लमेंट पोलीस स्टेशन जे आहे, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन, या ठिकाणी ते जातील। त्या ठिकाणी ते एक निवेदन देखील पोलिसांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना आंदोलनाची परवानगी द्यावी। जर 1000पेक्षा कमी लोक असतील तर त्यांना जंतर मंतरवरती परवानगी मिळेल। खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये पूर्ण तपासणी करूनच परवानगी मिळत असते।
त्यामुळं पोलीस आज त्यांना परवानगी देतात का हा एक मुद्दा. त्याच्यासाठी 7 दिवसाची मुदत असते. मात्र सध्याची स्थिती पाहता पोलीस नियमांना समजून घेऊन या ठिकाणी परवानगी देतात का हा एक मुद्दा असेल. 1000पेक्षा अधिक लोक असतील तर रामलीला मैदानावरती त्यांना जावं लागेल आंदोलनासाठी. आणि विशेष म्हणजे 5 वाजल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार आंदोलन थांबावं लागतं. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता हे आंदोलन म्हणजे प्रोटेस्ट आहे का, उपोषण आहे का, या सगळ्या गोष्टी समोर येतील. आंदोलनाची मागणी जी आहे, नीट पेपर फुटीनंतर ज्या पद्धतीने सावळा गोंधळ प्रशासनामध्ये समोर आलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एक मुद्दा हा आहे की सोशल मीडियावरती अत्यंत मोठा प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच्यामध्ये जे फॉलोअर्स आहेत ते खरे किती खोटे किती हाही प्रश्न उपस्थित झाला. मात्र खरा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती झालेल्या आंदोलनाला जमिनीवरती किती प्रतिसाद मिळतो, किती लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि सरकारला या सगळ्या संदर्भामध्ये पावलं उचलायला भाग पाडतं का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळं आजचं आंदोलन सोशल मीडियावरती आतापर्यंत पोस्ट पाहायला मिळत आहेत. लोकांची संख्या किती पाहायला मिळते, लोक किती जमा होत आहेत, माध्यमांची संख्या तर मोठ्या प्रमाणात आहे. कारण या सगळ्यामुळे एक उत्सुकता जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. मात्र ग्राउंडवरती या सगळ्या संदर्भामध्ये लोक किती उतरतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण इतर देशामध्ये आपण पाहिलेलं आहे की जी लोक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरले. बांगलादेश असो, नेपाळ असो, अनेक राज्य देशामध्ये अशा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. भारतामध्ये ज्या सगळ्या संस्था आहेत त्या योग्य पद्धतीने कार्यरत आहेत आणि भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे. तिथल्या व्यवस्था आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोक अशा पद्धतीने रस्त्यावर उतरतात का हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवरती आहे. अगदी काही क्षणामध्ये अभिजित दिपके या ठिकाणी दाखल होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व माध्यमांचे कॅमेरे त्या रस्त्याकडे लागलेले आहेत ज्या ठिकाणी अभिजित दिपके जे आहेत ते बाहेर येणार आहेत. शिवाजी आणि थोडंसं थांबवते विनंती, आपण एक एक्सपोज दाखवतोय त्यांचीच, अभिजित दिपकेंचीच आपल्या स्क्रीनवर. त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की आम्ही लँड झालेलो आहे, लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू ऑल ॲट जंतर मंतर अशी त्यांनी पोस्ट केली आहे. डू नॉट फॉरगेट टू कॅरी अ बुक अँड अवर तिरंगा. त्यांनी आवाहन केलं शिवाजी, एक पुस्तक आणि एक तिरंगा आणण्याचं आवाहन या आंदोलकांना केलेलं आहे. आणि पोलिसांना फूल द्या, जी ऑफर फ्लॉवर्स टू पोलिसमन ॲज अ गेस्चर ऑफ कंपॅशन ऑर ग्रॅटिट्यूड अशी एक पोस्ट त्यांनी केलेली आहे. आणि जे शांततेमध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच अनुषंगाने त्यांनी ही पोस्ट केलेली आहे की कोणतीही आक्रमकता न दाखवता तितक्याच शांततेमध्ये तुम्ही सगळ्यांनी आंदोलन करा अशी पुन्हा एकदा पोस्ट करत त्यांनी आवाहन केल्याचं पाहायला मिळतं एक्सपोजद्वारे. शिवाजी म्हणजे कालही त्यांनी अशाच पद्धतीची पोस्ट केली होती आणि त्यांनी यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांततेने संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडणं आणि त्या मान्य करून घेणं हा संविधानिक मार्ग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कोणीही येऊ नये अशी साथ जनतेला घातली होती. त्यानुसार या ठिकाणी फार लोक आल्याचं पाहायला मिळत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की येताना पुस्तकं आणि फुलं घेऊन या. कारण या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काही लोक जे या सगळ्यामध्ये समाजकंटकही येऊ शकतात पण ते उत्साहून जाऊ शकतं. या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी फुलं आणि पुस्तकाची या ठिकाणी घेऊन या अशी एक साथ घातलेली. याचं कारण असं आहे की हे आंदोलन मुळात एज्युकेशन सिस्टमच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे पुस्तकं सांगितलेलं आहे. आणि फुल आपण पाहिलेलं आहे की अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील आपण पाहिलं, गेट वेल सून, मुन्नाबाई, लगेरो मुन्नाबाई मध्ये आपण पाहिलं. तर या सगळ्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे सांकेतिक आंदोलन जे आहेत ती होत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने आज फुल आणि तिरंगा हातात घेऊन हे आंदोलन केलं जात आहे. देशासाठी आंदोलन आहे या दृष्टिकोनातून हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. देशातील शिक्षण व्यवस्था दुरुस्त व्हावी यासाठी हे आंदोलन आहे. जर आपण पाहिलं असेल तर शिक्षण व्यवस्थेतील अनेक जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या आहेत. सरकारने या संदर्भामध्ये ताबडतोब निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ती राबवलेली आहे. अगदी. आणि सोशल मीडियावरचं हे डिजिटल आंदोलन जे आहे ते आता प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरत आहे. त्यामुळे प्रशासनाची सुद्धा धाकधूक कुठेतरी वाढली असं पाहायला मिळतंय. या सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट घेऊ. शिवाजी, लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.
आहे